हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर चला, आज आपण नवनवीन टिप्स पाहणार आहोत. तर पहिली टिप्स अशी आहे, जो आपला साखरेचा डब्बा असतो त्याला मुंग्या लागतात, उन्हाळ्यात तर हमखास लागतात. तर त्याच्यासाठी करायचं काय आहे, एका वाटीमध्ये मीठ घातलेलं आहे, मिठाचं पाणी बनवून घेतलेलं आहे आणि पूर्ण डब्यावरती मी अप्लाय केलेलं आहे. ह्याच्यामुळं खारटपणाने मुंग्या साखरांमध्ये चढणार नाही. पुढची टिप अशी आहे की आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते मिक्सर, आणि हे मिक्सर आपण वापरात आणले की घाण होतं. तर ह्याच्यासाठी नवीन कवर आणायची गरज नाही, आपल्या घरामध्येच एक नवीन कवर बनवू शकतं. तर हा एक जुना टी शर्ट मी घेतलेला आहे. हा टी शर्ट काय करायचा आहे, अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण एका साईडनं मी टी शर्ट गोळा केलेला आहे आणि असं वरच्या बाजूला एक रबर बँड किंवा काहीही रबर किंवा तुम्ही दोरीनं सुद्धा सिक्युअर करू शकता. तर अशा प्रकारे जो हाताचा आणि गळ्याचा भाग आहे तो एका ठिकाणी मी असा सिक्युअर केलेला आहे आणि टी शर्ट उलटं करून केलेलं आहे हे. आणि आता नंतरनं टी शर्ट सरळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा. आणि टी शर्ट सरळ झाल्याच्या नंतरनं हा गोळा झालेला जो भाग आहे तो आपण जिथं भांडं लावतो मिक्सरचं तिथं ठेवायचा आहे आणि बाकीचा भाग सगळा मिक्सरवर पसरवायचा आहे. बघा किती सुंदर असं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ मिक्सर कवर तयार झालेलं आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसतंय आणि मिक्सर पूर्णपणे झाकल्या दिलेला गेलेला आहे. आहे की नाही हा एक सुंदर उपयोग. तर खूप वेळेस काय होतं, आपल्या ज्या काठपदराच्या साड्या असतात खूप दिवस ठेवून काठं त्याची काळी पडायला लागतात. आता ही पण मला एका ओकेजनसाठी घालायची होती साडी, पण ह्याची काठं बघा काळी पडलेली. तर आता करायचं काय आहे, तर आपल्या घरामध्ये कुठलंही जे टॅल्कम पावडर असतं ते टॅल्कम पावडर ह्या काठांवरती टाकायचं आहे. अशा प्रकारे अगदी थोडं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. असं टाकून घेतल्याच्या नंतरनं आपल्या पफच्या साहाय्याने हे पावडर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. बघा काटं लागली की नाही चमकायला. तर हा एक साधा सरळ सोपा, कधी कधी साडी धुवायला वेळ नाही मिळत तर आपण हा एक छोटासा उपाय, एक टिप्स अशी करू शकतो. तर पुढची टिप्स अशी आहे की आपल्या घरामध्ये भरपूर सारे चार्जर असतात. ह्या जमान्यामध्ये सगळेजण मोबाईल वापरतात, पण कधी होतं ह्याचे असे दोन भागच्या वायरचे दोन भाग पडायला लागतात. तर काय करायचं आहे, थोडीशी चिकट टेप घ्यायची आहे. तुम्ही इकडं कोणतीही घेऊ शकतात, माझ्याकडं इकडे कागदी अवेलेबल होती. आणि हा जो भाग आहे हा भाग असा सिक्युअर करून घ्यायचा आहे चिकट टेपनं, जेणेकरून काय होणार, जर चार्जर लटकायला जरी लागलं खाली सोडल्याच्या नंतर, मोबाईल काढल्याच्या नंतर ह्या समोरच्या ह्याच्यावर प्रेशर नाही पडणार आहे. तर त्याच्यामुळं चिकट टेप हमखास लावायची आहे, जुना असू या नवीन असू चार्जर. तर मी बघा इकडे पण लावून घेतलेली आहे. आता इकडे थोडंसं वायर निघालं तर ह्याला थोडंसं असं हाताने तर ही एक यूजफुल टिप्स आहे, ही तुम्ही पण एकदा करून पहा. आता पुढची टिप अशी आहे की आपले पर्स, पाउचेस किंवा मुलांचे बॅग्स स्कूलच्या खूप वेळेस काय होतं, ह्याच्यातून एक घाणेरडा वास यायला लागतो, कारण आपण खूप काही सामान त्याच्यामध्ये ठेवत असतो. तर बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे बघा, हे माझ्या मुलाचं स्कूल बॅग आहे. ह्याच्यातून तर खूप वास येतो, कारण मुलं शांत बसत नसतात. काऊ जे कापड असतं ते कापड घ्यायचं आहे. तुम्ही ह्या कापडाऐवजी टिश्यू पेपर काही यूज करू शकतात. तर हा माझा परफ्यूमचा बॉक्स आहे. तर बघा ह्याच्यातला फरक तुम्हाला सांगते, जे डार्क आहे ते जास्त वासाचे आहेत आणि जे फेंट आहेत ते कमी वासाचे आहेत, असे आपण ओळखू शकतो आत्ता. तर हा खालचा भाग मी ह्या छोट्याशा पुसून घेतलेला आहे आणि बाकीच्या बाटल्या पण दुसऱ्या जो छोटंसं कापड कापून त्याच्याने पुसून घेते आहे. आणि असे 4 मी कॉटन छोटे छोटे कापून घेतलेले आहे आणि एका लास्टवाल्या कॉटनमध्ये मी जे डार्क वासाचं आहे ते अप्लाय करते आणि ह्याला असा गोळा बनवून चिकट टेपनं सिक्युअर करते, म्हणजे ते कापड पूर्ण बॅगेमध्ये इकडं तिकडं फिरणार नाही, एकाच ठिकाणी स्थिर राहील. तर बघू शकता अशा प्रकारे सिक्युअर केल्याच्या नंतरनं हे असं दिसतं. आणि आता हे एक एक गोळे आपल्या पर्समध्ये म्हणा, पाऊचमध्ये म्हणा किंवा मुलांच्या बॅगमध्ये एक एक टाकून द्यायचे आहे, कारण त्याच्यातून घाणेरडा वास किंवा स्मेल येणार नाही. आहे की नाही, हे एक यूजफुल टिप आहे. तर ही पण तुम्ही करून पहा. आणि आता पुढची टिप अशी आहे
की खूप वेळेस काय होतं, सॉक्स हे विजोड होतात. आपण खूप व्यवस्थित तरी पण ते एक सॉक्स कधी हरवतात किंवा आपले मुलं इकडं तिकडं टाकतात. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, एक साधी सोपी एक घडी घालायची मी पद्धत सॉक्सची तुमच्यावर शेअर करणार आहे. तर असं प्लसच्या आकारामध्ये मी 2 सॉक्स ठेवून घेतलेले आहेत बघा. कुठलेही सॉक्स असू दे, असं प्लसच्या आकारात ठेवून घ्यायचे आहे आणि हा भाग इकडे फोल्ड करायचा आहे, दुसरा इकडे आणि परत असा. आणि हे बघा अशा प्रकारे एक चौकोनी आकाराची घडी बनवायची आहे. आणखीन एकदा तुम्हाला मी करून दाखवते. हा भाग इकडे फोल्ड करायचा आहे समोर आणि बघा एकदम इझी आहे. आणि नंतरनं जो वरचा भाग असतो त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे की त्याच्या इलास्टिकमध्ये पूर्ण आपली सॉक्सची घडी बसली पाहिजे. एक साधा सरळ आणि सोपा उपाय आहे, जेणेकरून आपले सॉक्स हरवणार नाहीत आणि जोडीसोबतच राहतील. तर बघा आणखी एक करून दाखवते. प्लसच्या आकारामध्ये ठेवायचा आहे, समोरचा भाग मधल्या सॉक्सांवर टाकायचा आहे आणि परत हे बघा साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे. ह्याच्याने आपले सॉक्स कुठेही हरवणार नाही आहे. हे झालं छोट्या सॉक्सांबद्दल. आणि जे आपले मोठ्यांचे सॉक्स असतात त्यालासुद्धा सेम असंच करायचं आहे. बघू शकता तुम्ही, सेम पद्धत तशीच अप्लाय करायची आहे. समोरचे दोन्ही सॉक्समध्ये टाकायचे आहे आणि नंतर ना अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा.